यामध्ये आरोपी सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना 3 दिवस PCR ग्रँट करण्यात आलेला आहे. 31 तारखेपर्यंत अजून 3 दिवस पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे. तर वैष्णवी हगवणे हुंडाबळ प्रकरणातील जे 5ही आरोपी आहेत त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. माननीय न्यायालयाने काय आदेश दिलेले आहेत आणि किती दिवसाची कोठडी वाढ? यामध्ये आरोपी सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना 3 दिवस PCR ग्रँट करण्यात आलेला आहे. 31 तारखेपर्यंत अजून 3 दिवस पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे. इतर 3 आरोपी जे आहेत, पती शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना यापूर्वी 11 दिवस PCR ग्रँट करण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयाने 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड ग्रँट केलेली आहे. या सगळ्या घटनेतील मुख्य जो एक कडी आहे तो निलेश चव्हाण, त्याला आपण स्वतःहून 6 आरोपी केलं होतं आणि तो मात्र अद्यापही फरार आहे. अजून कठोर कारवाई त्या संदर्भात करणार आहोत का आणि त्या अनुषंगाने काय कारवाई? निलेश चव्हाण हा आरोपी या गुन्ह्यामध्ये अजूनही ॲब्स्कॉन्डिंग आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 टीम्स त्यासाठी काम करत आहेत. राज्याबाहेर गेल्याबाबत माहिती प्राप्त आहे. आम्ही BNSS 72 अंतर्गत स्टँडिंग वॉरंटसाठी कोर्ट पुढे मूव्ह झालेलो आहोत. सर, काय स्टँडिंग वॉरंट असतं आणि त्या अंतर्गत काय काय कारवाई केली जाऊ शकते? गंभीर गुन्ह्यामध्ये जर एखादा आरोपी ॲब्स्कॉन्डिंग असेल, आपलं अस्तित्व लपवून जर तो फरार असेल, तर त्याची स्थावर जंगम मालमत्तेची माहिती घेण्यात येते आणि त्यामध्ये सदर न्यायालयीन प्रक्रियेनुसार प्रोक्लेमेशन उद्घोषणा काढून ती जप्त करण्यावर तरतूद असते. तर ती जी कारवाई आहे ती वॉरंटनी होते. तर ते स्टँडिंग वॉरंट आम्ही घेणार आहोत न्यायालयाकडे. ठीक.